नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टीसीएसचा फेवरेट टॉपिक, तो म्हणजे मित्रांनो अलंकार. पहा, टीसीएस हा मराठीच्या व्याकरणामध्ये प्रश्न जे विचारतात ते म्हणजे समास, अलंकार, त्याच्यानंतर नाम आधारित म्हणजे लिंगवचन यावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. तसंच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न जास्तीत जास्त तुम्हाला समासावर आणि अलंकार जास्त तुम्हाला बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, त्यातलाच आपण एक घटक पाहणार आहोत आज आपण, अलंकार. आता अलंकार या शब्दाचा अर्थ होतो, अलंकार म्हणजेच मित्रांनो दागिना. ज्याप्रमाणे आपले सौंदर्य वाढविण्यासाठी स्त्रिया दागिने प्रदान करतात, त्याचप्रमाणे मित्रांनो भाषेला सुद्धा सौंदर्य प्राप्त होण्यासाठी भाषा म्हणजे स्त्री आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे अलंकाराचा वापर करते आणि ज्याप्रमाणे भाषा आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी शब्दाचा वापर करते. पहा, म्हणजे स्त्री आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अलंकाराचा वापर करतात. अलंकार म्हणजे दागदागिने. त्याचप्रमाणे मित्रांनो मराठी भाषा आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी शब्दाचा वापर करतात. किती शब्दाचा वाक्यामध्ये शब्दाचा वेगवेगळ्या शब्दाचा वापर करतात. त्या शब्दामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होते. त्यामुळेच या जे काही हे जे काही टॉपिक आहे याला अलंकार असं नाव देण्यात आले. कशामुळे मित्रांनो, स्त्रिया किंवा पुरुष आपले सौंदर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या जे की अलंकार असेल याचा म्हणजे दागदागिन्याचा वापर करतात. त्यामुळे त्यांचं सौंदर्य खुलून दिसतं. त्याचप्रमाणे भाषेचं सौंदर्य सुद्धा खुलून दिसावं यासाठी शब्दाचा वापर या भाषेमध्ये केला जातो. त्यामुळे या टॉपिकला अलंकार हे नाव पडलेलं आहे, हे लक्षात ठेवायचे. आता अलंकार म्हणजे काय हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर चला मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो की मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी, पोलीस भरती असेल किंवा कुठलीही परीक्षा असेल मित्रांनो, यूपीएससी पासून म्हणजे शिपायापासून कलेक्टरपर्यंत कुठलीही परीक्षा असो, हा टॉपिक खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला मित्रांनो, अशाच आपण एक सुंदर टॉपिकला सुरुवात करूया आणि आपल्या यशाच्या दिशेने पहिलं पाऊल या ठिकाणी टाकूयात. मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी 2 ते 3 मार्काला विचारला जातो आणि हेच ते 2 ते 3 मार्क आपल्या आयुष्याला बदलू शकतात. त्यामुळे चला मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया आपल्या सुंदरशा अशा प्रवासाला. तर पहा मित्रांनो, भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, भाषेत सुद्धा आपले सौंदर्य किंवा मित्रांनो मी जर असं म्हणलं, पहा, मी जर असं म्हणलं किती सुंदर आहे तो मोगरा किंवा तुझे डोळे किती सुंदर आहेत, हे असं जर म्हणलं तर मित्रांनो त्या डोळ्यातून काय आपल्याला सौंदर्य दिसत आहे. परंतु त्या डोळ्याला अजून सुद्धा जर आपण सौंदर्य प्राप्त करायचं जर असेल तर काही असे शब्द वापरले जातात की ज्यामुळे त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त होते. ते आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की भाषेच्या अलंकाराचे एकूण किती प्रकार पडतात. तर पहा मित्रांनो, भाषेच्या अलंकाराचे एकूण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मित्रांनो शब्द अलंकार, दुसरं म्हणजे अर्थ अलंकार. पहा, एक म्हणजे शब्द अलंकार आणि दुसरं म्हणजे अर्थ अलंकार. परीक्षेला सरळ प्रश्न विचारला जाईल की अलंकाराचे एकूण किती प्रकार पडतात. तर आपलं उत्तर असलं पाहिजे अलंकाराचे एकूण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्द अलंकार, दुसरं म्हणजे अर्थ अलंकार. तर आज आपण पाहणार आहोत शब्द अलंकार म्हणजे काय आणि अर्थ अलंकार म्हणजे काय. आता मित्रांनो, अलंकार म्हणजे काय तुम्हाला समजलं, अलंकाराचे किती प्रकार पडतात हे सुद्धा समजलं आणि ते कोणते प्रकार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूयात आता शब्द अलंकाराला सर्वप्रथम सुरुवात करूया. तर पहा शब्द अलंकार. आता शब्द अलंकाराचे सुद्धा 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अनुप्रास, यमक आणि श्लेष. पहा, अनुप्रास, यमक आणि श्लेष हे शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात. पहा, अलंकाराचे 2 प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. म्हणजे ज्या शब्द अलंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3 अलंकाराचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पहा, शब्द अलंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष. आता मी या गोष्टीवर फोकस का जास्त मारते की याच ठिकाणी विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि हाच तो मित्रांनो टॉपिक असतो की जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. कधी कधी असं सुद्धा विचारलं जातं की खालीलपैकी कोणाचा समावेश शब्द अलंकारामध्ये होत नाही. मग तुम्हाला हे 3 ऑप्शन माहीत असले पाहिजे. अनुप्रास, यमक आणि श्लेष या तिघांचा समावेश होतो. बाकी मग दुसरं वेगळं कोणतं दिसेल ते या ठिकाणी तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्यामुळे यावर लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, आता एक एक करून आपण पाहूयात अनुप्रास. अनुप्रास म्हणजे काय असतो, तर पहा, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय, वारंवार तेच अक्षर रिपीट होणे, हे लक्षात ठेवा. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. केव्हा अनुप्रास अलंकार होतो, पहा, कवितेच्या चरणात. चरण म्हणजे काय, कवितेचं जे काही वाक्य असतं किंवा कवितेची जे की मित्रांनो 2-3 कडव्याचं जे काही वाक्य असतं त्याला चरण असं म्हणतात. पहा, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय, एकच अक्षर आहे त्याची पुनरावृत्ती. अक्षर आणि शब्द लक्षात ठेवा. सर्वप्रथम तुम्हाला अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय हे माहीत असेल असं मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. अक्षर म्हणजे काय असतं, जसं की मित्रांनो अनुप्रास या शब्दामध्ये अनुप्रास हा जो काही पूर्णपणे शब्द आहे, पहा, पूर्णपणे काय शब्द आहे,
तर अक्षर म्हणजे काय, यामधलं जो काय अ दिसतं तुम्हाला ते काय अक्षर आहे, नु दिसतं ते काय अक्षर आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही अक्षर असतं, अक्षरापासून शब्द बनत असतो, शब्दापासून वाक्य बनत असतं, लक्षात ठेवा. पहा काय म्हणलं मी तुम्हाला, अक्षर म्हणजे काय, अनुप्रास हा पूर्णपणे शब्द झाला, म्हणजेच अक्षरापासून शब्द बनतो. आणि अक्षर म्हणजे काय असतं तर त्यामधला एक घटक, शब्दामधला एकच घटक असतो. जसं की या ठिकाणी पहा अ दिसत आहे तुम्हाला, अनुप्रास मधलं अ, हे काय अक्षर आहे, न हे काय अक्षर आहे, स हे काय अक्षर आहे, प्र हे काय हे अक्षर आहे. आता तुम्हाला समजलं असेल अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय. म्हणजे सर्व मुद्दे मी क्लिअर करून देण्याचा प्रयत्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार. भले मित्रांनो आपले दोन म्हणजेच याच टॉपिकचे दोन जरी व्हिडिओ झाले तरी सुद्धा चालतील, ठीक आहे, कारण की आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं. अक्षराची पुनरावृत्ती त्याहून नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आता अनुप्रास अलंकार तुम्हाला समजलेला असेल. पहा, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आता वरील जे काही तुम्हाला व्याख्या दिली त्या व्याख्येमध्ये काय सांगले, कवितेचे चरणात, हे कवितेचे चरण झालं. पहा चरण म्हणजे काय तर पहा, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, हे काय झालं, चरण झालं. मग काय म्हणतं, या चरणामध्ये जेव्हा एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते म्हणजे रिपिटेशन होतं आणि त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्यावेळेस कोणता अलंकार होतो तर तो अनुप्रास होतो. आता या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पहा ज ज रिपीट झाले. पहा राधिके, पहा आज गोकुळात रंग खेळतो हरी आणि राधिके जरा, पहा ज ज ज, म्हणजे एकच शब्द आला की नाही, तीन ठिकाणी जरा या ठिकाणी ज आला, जपून या ठिकाणी सुद्धा ज आला, जा या ठिकाणी सुद्धा ज आला. म्हणजेच या ठिकाणी कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती 3 ते 4 वेळेस किंवा 2 वेळा जरी झाली तरी सुद्धा चालते. परंतु या ठिकाणी जची पुनरावृत्ती किती वेळेस झाली, 1, 2 आणि 3 वेळेस झाली. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, आता जची पुनरावृत्ती झाली भाषेला सौंदर्य सुद्धा प्राप्त झालं, त्यामुळे याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल, कवितेच्या चरणामध्ये एकच अक्षर जर वारंवार रिपीट होत असेल आणि त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. पुढे पहा, बालिश बहु बायकात बडबडला. आता या ठिकाणी पहा मित्रांनो ब ब ब ब दिसल तुम्हाला, ब ब ब दिसलं ना. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सुद्धा बची पुनरावृत्ती झाली, ज्या वेळेस एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाची, म्हणजे एखाद्या शब्दाची नाही सॉरी एखाद्या अक्षराची, पहा अक्षर आणि शब्दामधला फरक मी तुम्हाला सांगितलाय, अक्षराची पुनरावृत्ती होती, या ठिकाणी पहा ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली, म्हणून हा या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. ठीक आहे, आता मित्रांनो आपण जाऊयात यमक अलंकाराकडे. यमक अलंकार नेमका काय आहे तर ते पहा. यमक अलंकार याची व्याख्या समजून घ्या. सर्वप्रथम वेगवेगळे अर्थ असणाऱ्या, पहा वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारामध्ये समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी, पहा ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो व भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक अलंकार असे म्हणतात. आता पहा या वाक्यामध्ये हे जे काही व्याख्या तुम्हाला दिली यामध्ये काय समजून घ्यायचं तुम्हाला. पहा वेगवेगळे अर्थ असणारे म्हणजे त्या वाक्यामध्ये जे काही शब्द येईल त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात, परंतु त्यामध्ये पुढे काय म्हणते, परंतु उच्चारामध्ये समानता, उच्चारामध्ये काय समानता. जसे पहा मित्रांनो या ठिकाणी मी जर म्हणलं पहा वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारामध्ये समानता, म्हणजे वेगवेगळे अर्थ आहेत परंतु उच्चारामध्ये समानता आहे. उच्चार म्हणजे काय, आपल्या तोंडामधून जे काही शब्द किंवा जो काही उच्चारतो आपण त्याला उच्चार असे म्हणतात. या शब्दाला वापर चरणात ठराविक ठिकाणी, म्हणजे सर्वात अगोदर किंवा सर्वात शेवटी किंवा वाक्याच्या मध्ये ठराविक ठिकाणीच केला पाहिजे. ठराविक ठिकाणी केल्यामुळे असं नाही की एखाद्या शब्दाचा उच्चार सारखा आहे, त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत, परंतु तेच जे काही अर्थ वेगवेगळे असणाऱ्या, उच्चारामध्ये समानता असणाऱ्या, पण एक सुरुवातीला आहे आणि एक स्टार्टिंगला आहे, एक सुरुवातीला आहे आणि एक शेवटीला आहे, तर त्याचा अलंकार होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, वेगवेगळे अर्थ सुद्धा असले पाहिजे, उच्चार सारखा सुद्धा असले पाहिजे आणि ते त्या चरणामध्ये ठराविक ठिकाणी म्हणजे शेवटी किंवा सुरुवातीला कोणत्या तरी एका ठिकाणी किंवा मध्यभागी जर आले तर दोन्ही सुद्धा वाक्यामध्ये ते मध्यच भागी यायला पाहिजे. तर पा कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वारा गेला. पा किती सुंदर वाक्य आहे मित्रांनो. कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वारा गेला. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की पा कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वारा गेला. कोणी कोणी हे शब्द मित्रांनो तुम्हाला काय करतात, या वाक्यामध्ये तुमची लय, तुमची त्या वाक्यामध्ये असलेली सौंदर्य या ठिकाणी टिकून ठेवण्याचा प्रयत्न कोणी कोणी करतात. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी याचा उच्चार कोणी जे काही मित्रांनो आहे हे याच्या ठिकाणी याचा उच्चार सारखा आहे आणि यामध्ये एक यमक म्हणजे लय जुळते, यामध्ये काही लय जुळत. पा कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वारा गेला.
आता पहा मित्रांनो, हे ला 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 तुम्हाला वाक्य शेवटी दिसत नाही तुम्हाला, तर यामुळे काय होते, एक यमक जुळत आहे, म्हणजे लय प्राप्त होते, म्हणजे असं वेगवेगळं वाटत नाही वाक्यामध्ये एक सौंदर्य प्राप्त होताना तुम्हाला दिसत आहे, त्यामुळे याला यमक अलंकार असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, वाक्यामध्ये या ठिकाणी जुळणी होताना तुम्हाला दिसत आहे. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वारा गेला. म्हणजेच मित्रांनो, किती सुंदरसं हे वाक्य, यामध्ये यमक अलंकार दडलेला आहे. आता आपण पाहणार आहोत श्लेष अलंकार. श्लेष अलंकार या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो, एकच शब्द आणि त्याचे दोन अर्थ. म्हणजेच मित्रांनो, एकच शब्द दोन अर्थांनी ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस श्लेष अलंकार होतो. हा अलंकार परीक्षेसाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. जसे की पहा मित्रांनो, शंकरास पूजिले सुमनाने. आता या ठिकाणी मित्रांनो, शंकरास पूजिले सुमनाने. आता सुमन म्हणजे काय? सुमन म्हणजे मित्रांनो एक मुलीचं नाव सुद्धा आहे. सुमन म्हणजे एक चांगले असे मन सुद्धा आहे. आणि सुमन या अर्थ होतो मित्रांनो फुल. म्हणजे शंकरास पूजिले सुमनाने, म्हणजे शंकर म्हणजे महादेवाला पूजले एक सुमन नावाच्या मुलीने, महादेवाला पूजले सुमनाने म्हणजे त्याचा अर्थ फुलाने, महादेवास पूजले या ठिकाणी एक मुलीने. म्हणजे सुमन या शब्दाचे दोन अर्थ निघाले. सुमन म्हणजे चांगले असं मन, सुमन म्हणजे एका मुलीचं नाव, आणि सुमन म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एक फुल सुद्धा, सुमन म्हणजे एक फुल सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, सुमन या शब्दाचे दोन अर्थ निघले. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये एका शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर त्यावेळेस हा श्लेष अलंकार होत असतो. जसं की मित्रांनो पहा, शंकरास पूजिले सुमनाने. सुमन म्हणजे चांगले मन, आणि सुमन म्हणजे एक मुलगी. सुमन म्हणजे काय? एक मुलगी. म्हणजे या ठिकाणी अर्थ काय होतो? शंकरास पूजिले एका चांगल्या मनाने, आणि शंकरास पूजिले एका सुमन नावाच्या मुलींनी. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये दोन अर्थ या ठिकाणी निघतात, म्हणून श्लेष अलंकार होतो. 2 नंबरचं पहा, रवीच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता रवी या शब्दाचे दोन अर्थ आहेत पहा. रवी म्हणजेच मित्र, आणि रवी म्हणजे सूर्य. जसे की पहा मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये एखाद्या नवीन मित्राचा प्रवेश झाल्याच्या नंतर जसा आनंद होतो, त्याचप्रमाणे मित्रांनो म्हणजे सूर्य सुद्धा उगवल्याच्या नंतर ज्याप्रमाणे आपल्याला आनंद होतो, तसाच मित्रांनो रवी आणि सूर्य, म्हणजेच या ठिकाणी रवीचा अर्थ होतो मित्र, रवीचा अर्थ होतो सूर्य. म्हणजेच रवी हा शब्द आपल्याला दोन अर्थाने वापरला जाऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी जो काय अलंकार होणार आहे तो अलंकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराचा अर्थच होतो श्लेष, म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ म्हणजे श्लेष. श्लेष म्हणजे काय मित्रांनो? एका शब्दाचे दोन अर्थ म्हणजे श्लेष. जसं की सुमन म्हणजे चांगले मन, सुमन म्हणजे चांगले मुलगी, आणि रवी म्हणजे मित्र, आणि रवी म्हणजे सूर्य. म्हणजे या ठिकाणी सुमन या शब्दाचे दोन अर्थ निघले, रवी या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ निघले. 3 नंबरचं वाक्य पहा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता यामध्ये कोणता अलंकार आहे? तर श्लेष अलंकार आहे. का श्लेष अलंकार आहे? तर या ठिकाणी मित्रांनो, जीवन या शब्दाचे दोन अर्थ होतात. जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. पहा मित्रांनो, जीवन या शब्दाचे दोन अर्थ. म्हणजेच मित्रांनो, आता हा अलंकार समजण्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द किंवा त्या वाक्याचे जे काही मित्रांनो त्याचे अर्थ आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता जर तुम्हाला फक्त एवढं माहीत असेल, जीवन म्हणजे फक्त जीवन जगण्याचं आयुष्य, एवढंच जर माहीत असेल तर तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी इतर सुद्धा अवांतर नॉलेज असणं गरजेचं आहे हा श्लेष अलंकार ओळखण्यासाठी. आणि श्लेष अलंकार त्याचमुळे मित्रांनो परीक्षेमध्ये जास्त विचारला जातो. तर या ठिकाणी हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, या ठिकाणी जीवन या शब्दाचे दोन अर्थ, जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. मग मित्रांनो या ठिकाणी या जीवन या शब्दामुळे पहा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन देत आहे कोण? मेघ देत आहे. परंतु जीवन म्हणजेच मित्रांनो आयुष्य देत आहे. जीवन म्हणजे पहा, मेघ आयुष्य सुद्धा देतो आणि पाणी सुद्धा देतो. म्हणजे जीवन या शब्दापासून आपल्याला दोन अर्थ मिळाले. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये एका शब्दाचे दोन अर्थ वापरले जातात त्यावेळी श्लेष नावाचा अलंकार होतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण श्लेष अलंकार व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नक्की हा अलंकार तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आता जाणार आहोत मित्रांनो, आता आपण शब्द अलंकाराचे पहा. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो शब्द अलंकाराचे आपण किती प्रकार पडतात हे पहा. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार हे आपण पाहिलं. अनुप्रास म्हणजे काय मित्रांनो? कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे ज्यामुळे सौंदर्य प्राप्त होते त्यामुळे अनुप्रास नावाचा अलंकार होतो. म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास लिहा. यमक अलंकार म्हणजे काय? एकच शब्द असतो, त्याचा उच्चार सारखा असतो परंतु त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. आणि त्याला या ठिकाणी एका वाक्यामध्ये लय प्राप्त होत असते, त्यामुळे त्याला यमक अलंकार असे म्हणतात. आणि श्लेष अलंकार म्हणजे काय? एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो त्यावेळेस त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. जसे की आपण पाहिलं होतं जीवन, त्याच्यानंतर रवी आणि त्याच्यानंतर सुमन. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला अवांतर थोडंफार वाचन या ठिकाणी लागतं. तर आता अलंकाराचा आपण पुढचा म्हणजे 2 नंबरचा जो काही प्रकार आहे
अर्थ अलंकार तो आपण पाहणार आहोत. आता अर्थ अलंकार म्हणजे काय पहा. अर्थ अलंकार म्हणजे काय, यामध्ये वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. यामुळे काय होतं मित्रांनो, त्यामध्ये काय होतं तर शब्द अलंकारामध्ये शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. यामध्ये काय होतं तर यामुळे अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतो. आता पहा यामधला पहिला जो काय उपमा. उपमा म्हणजे काय, दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परी परीस यासारख्या शब्दाचा समावेश होतो, त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. आता पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात तुम्हाला ठेवायची, उपमा अलंकार ओळखायचा कसा. उपमा म्हणजे काय मित्रांनो, उपमा म्हणजे दुसऱ्याला एखाद्या व्यक्तीचं काहीतरी गुण देणे म्हणजेच उपमा अलंकार. जसे की पहा मित्रांनो, सुरेशचं अक्षर मोत्याप्रमाणेच आहे. आता सुरेशचे जे काय अक्षर आहे त्याला उपमा कशात दिली, मोत्याची दिली. कशात दिली, मोत्याची. जसं की मी तुम्हाला म्हणलं की एखादी मुलगी असेल आणि मी जर ती म्हणलं की ही मुलगी राणी मुखर्जी सारखीच दिसते, म्हणजेच मित्रांनो त्या मुलीला मी उपमा कोणाची दिली, राणी मुखर्जीची दिली. कोणाची दिली, राणी मुखर्जीची दिली. समजून सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो, मी जर म्हणलं की हा मुलगा सलमान खान सारखा दिसतो, म्हणजे एखादा जो काही मुलगा आहे, जसं की मी म्हणलं की राधिका ही शेम टू शेम किंवा सारखीच, म्हणजे असं जर म्हणलं मी राधिका ही या ठिकाणी राधिका ही सेम राणी मुखर्जी सारखीच दिसते. म्हणजे याचा अर्थ राधिका काय झाली मित्रांनो, राधिका झाली मूळ वस्तू आणि तिला जे काही नाव दिलं, तिला जे काही कोणासोबत तिची तुलना केली झाली, राणी मुखर्जी सोबत, म्हणजे ती समान राणी मुखर्जी सारखी दिसते. म्हणजेच या ठिकाणी तिला राणी मुखर्जीची उपमा दिली जाते. कोणाची, राणी मुखर्जीची उपमा दिली जाते. त्यामुळे त्याला आपण काय उपमा अलंकार असं म्हणत असतो. आता या वाक्यामध्ये काय होत असतं तर सम समान सारखा प्रमाणे परी परीस यासारखा शब्दाचा वापर केला जातो. जसं की मी म्हणलं पहा, असं जर म्हणलं माणसा परीस मेंढर बरी, माणसा परीस मेंढर बरी, म्हणजेच परीस हा शब्द या ठिकाणी आला, म्हणजेच याचा अर्थ माणसा परीस मेंढर म्हणजे माणसापेक्षा मेंढर ही चांगली आहेत, याचा अर्थ असा होतो. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सम समान सारखा प्रमाणे परी आणि परीस या शब्दाचा जर तुम्हाला वापर एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये जर दिसत असेल, त्यावेळेस उपमा नावाचा अलंकार होतो. लक्षात ठेवा. आता कसं तर ते आपण वाक्याच्या माध्यमातून समजून घेऊयात. पहा मित्रांनो, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, म्हणजेच मित्रांनो आता पावसाळी हा शब्द का वापरला, मला सांगा मित्रांनो. उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आकाशाचा रंग थोडासा पांढरा तुम्हाला दिसतो, परंतु ज्यावेळेस पावसाळी नभापरी म्हणजे त्या ढगामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रांनो आता काय वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. मग मला सांगा, आकाशामध्ये ढग आल्याच्या नंतर ते काळे असतात की नाही, काळे कुट्ट आभाळ असतात की नाही मित्रांनो, काळसर असतात की नाही. मग तेच सावळा रंग म्हणजे कसा की काळा नाही आणि गोरा सुद्धा नाही, म्हणजे मीडियम लेवलचा. त्याचप्रमाणे म्हणजेच आकाशामध्ये ज्याप्रमाणे पावसाचे ढग जमतात ते सुद्धा काळसर स्वरूपाचे असतात, त्याचप्रमाणे सावळा रंग आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच सावळा रंग आणि ते आभाळ या दोघांची म्हणजे तुलना करून ते एकमेकाशी समान आहेत असं या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, पहा किती सुंदर वाक्यरचना आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजेच मित्रांनो सावळा रंग आहे पावसाळासारखा, पावसामध्ये ज्याप्रमाणे ढग येतात आणि ते काळे सर असतात, काळसर रंगाचे असतात, त्याचप्रमाणे तुझा रंग आहे नभापरी म्हणजे आकाशाप्रमाणे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळी हा शब्द वापरलेला आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी हा कोणता अलंकार आहे तर हा उपमा अलंकार आहे. उपमा म्हणजे सावळ्या रंगाला कशाची उपमा दिली तर त्या काळ्या कुर्ट ढगाची रंगाची या ठिकाणी उपमा दिलेली आहे. उपमा म्हणजे दुसऱ्याचं नाव देणे किंवा दुसऱ्यासोबत तुलना करणे, हे एवढं शब्द लक्षात ठेवा. पहा, माणसा परीस मेंढर बरी, आता तुलना कोणाची केली जाते, माणसाची आणि मेंढराची. परंतु या ठिकाणी माणसा परीस मेंढर बरी म्हणजे माणसापेक्षा मेंढर कितीतरी चांगली, म्हणजेच माणसाची तुलना मेंढरासोबत केली चालली, परंतु ती कशा स्वरूपामध्ये केली जाते, परीस म्हणजे याच्यापेक्षा हे चांगलं अशा स्वरूपामध्ये केली जाते. पहा त्याच्यानंतर पहा, बर्फाप्रमाणे पाणी आहे, बर्फाप्रमाणे पाणी. पाणी कसं आहे मित्रांनो, बर्फाप्रमाणे म्हणजे बर्फासारखं आहे. प्रमाणे या शब्दाचा अर्थ होतो बर्फासारखे. म्हणजेच मला सांगा, बर्फ आणि पाणी हे एकच असल्याचे या ठिकाणी दाखवले जाते. म्हणजे बर्फाप्रमाणे पाणी म्हणजेच पाण्याला उपमा कशाची दिली, बर्फाची दिली. कशाची दिली मित्रांनो, बर्फाची दिली. म्हणजे पाणी कसं आहे तर बर्फाप्रमाणे, म्हणजे पाण्याला उपमा कशी दिली, बर्फाची या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता उपमा, IMP लक्षात ठेवा. उपमा तुलना उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. उपमा म्हणजे काय, तुलना. मी सांगितलं होतं तुम्हाला, राधिका ही राणी मुखर्जी सारखी दिसते. या ठिकाणी मित्रांनो राधिका काय मूळ वस्तू आहे,
कारण की आपण राधिकाची तुलना कोणासोबत करायला, राणी मुखर्जी सोबत करतायत. म्हणजे त्या ठिकाणी उपमा म्हणजे काय असतं तर मित्रांनो, एखादी दुसरी वस्तू ज्या वस्तूसोबत आपली तुलना करतो. जशी की राधिकाची तुलना आपण कशासोबत करायला आहोत, राधिकाची तुलना आपण राणी मुखर्जी सोबत करत आहोत. म्हणजे राधिका काय झाली, उपमेय झाली. म्हणजे मूळ वस्तू ही उपमेय असते आणि ज्याच्यासोबत तुलना केली जाते ते काय असतं, उपमान असतं. म्हणजेच राधिका या ठिकाणी उपमेय झाली आणि राणी मुखर्जी या ठिकाणी काय झाली तर राणी मुखर्जी या ठिकाणी उपमा झाली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पहा या ठिकाणी मी दिलेलं आहे, उपमा म्हणजे काय, तुलना उपमा देण्यासाठी वापरली जाते. तुलना उपमा देण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. आणि उपमेय म्हणजे मूळ वस्तू असते आणि मुख्य गोष्ट म्हणजे उपमेय असतं. जसे की मी म्हणलं सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणेच आहे. सुरेशचे अक्षर कशाप्रमाणे, मोत्यासारखेच आहे किंवा मोत्याप्रमाणेच आहे. म्हणजे त्याचा अर्थ सुरेश काय झाला मित्रांनो, या ठिकाणी उपमेय झाला. कारण की मी सुरेशच्या अक्षर काय झालं, सुरेशचं जे काय अक्षर आहे ते उपमेय आहे. उपमेय म्हणजे काय, मूळ वस्तू. आता सुरेशचे अक्षर कसं आहे, मोत्याप्रमाणे. याचा अर्थ मी त्या सुरेशच्या अक्षराची तुलना कोणाबरोबर करत आहे, मोत्यासोबत करते. म्हणजे मोती काय झाला या ठिकाणी उपमा झाला आणि अक्षर काय झालं तर अक्षर उपमा झालं. म्हणजे अक्षराची तुलना, कोणाची तुलना कोणासोबत केली जाते, अक्षराची तुलना मोत्यासोबत केली चालली. म्हणून अक्षर हे उपमेय आहे. उपमेय म्हणजे मुख्य वस्तू. उपमेय मेय म्हणजे काय, मुख्य वस्तू. लक्षात ठेवा, उपमेय म्हणजे मुख्य वस्तू आणि उपमा म्हणजे ज्याच्यासोबत तुलना केली जाते ते. जसे की सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे, म्हणजेच अक्षर झाला उपमेय आणि जे काय मोती आहे ते काय झालं, उपमा. जसे की राधिका राणी मुखर्जी सारखी दिसते, राधिका झाली उपमेय आणि राणी मुखर्जी झाली उपमा. आता उपमेय आणि उपमा यामधली तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी समजलं असेल की नेमकं उपमेय म्हणजे काय आणि उपमा म्हणजे काय. पुढे परत एक दिलेले मित्रांनो वाक्य दिले, ते काय पहा, तिचे मुख जणू चंद्रच. तिचे मुख जणू चंद्रच याचा अर्थ जी काही स्त्री आहे किंवा ती म्हणजे कोण, मुलगी, कोणती तरी एक मुलगी, तिचं मुख कसं आहे, चंद्राप्रमाणेचे, म्हणजे खूप सुंदर आहे. चंद्र सुंदर असतो की नाही, चंद्राप्रमाणे तिचं मुख आहे. म्हणजेच मित्रांनो तिची तुलना कोणासोबत केली चालली, चंद्रासोबत केली जाते. म्हणजे ती जी काय मित्रांनो ती कोण आहे, मुख्य वस्तू आहे आणि जो काही चंद्र आहे तो काय उपमा आहे. म्हणजेच मित्रांनो उपमा या ठिकाणी झाला चंद्र आणि ती कोण झाली, म्हणजे ज्या ठिकाणी आपण एका मुलीचं सुद्धा नाव ठेवू शकतो की जसं की सारिकाचे मुख जणू चंद्रच. सारिकाचे मुख जणू चंद्रच म्हणजे सारिका या ठिकाणी काय झाली, मुलगी झाली आणि चंद्र काय झाला म्हणजे तिच्या मुखाची तुलना आपण चंद्रासोबत करत आहोत. म्हणजे कोणाची तुलना कोणासोबत केली चालली, सारिकाच्या मुखाची तुलना चंद्रासोबत केली चालली. म्हणून सारिकाचं मुख झालं उपमेय म्हणजे मुख्य वस्तू झाली आणि चंद्र झाला या ठिकाणी उपमा. आता तुम्हाला उपमा म्हणजे काय, उपमेय म्हणजे काय 100% मला तुम्हाला समजलं असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि तशा प्रकारे मित्रांनो मी फोड सुद्धा करून सांगते, त्यामुळे नक्की तुम्हाला समजत असेल. नाही जरी समजलं तर परत एक वेळेस व्हिडिओ पहा, परंतु तुम्हाला एकदा पाहिल्याच्या नंतर समजल असं मला वाटतं. तरी सुद्धा जर नाही जरी समजलं तरी सुद्धा एक वेळेस तुम्ही परत पाहून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता लय व्हिडिओ जर मोठा जर झाला तर मित्रांनो पाहण्यासाठी कंटाळवाणा वाटतो. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूयात. राहिलेले जे काही अलंकाराचे प्रकार आहेत, अर्थ अलंकाराचे, ते जे काही उपप्रकार पडतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.